राज्य शासनासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत असतानाच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य विभागानं नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात CCMP कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करून घेण्याकरता निर्देश दिलेत। हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षतेच्या आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं गंभीर धोका निर्माण करणार आहे असं म्हटलं जात आहे। त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात IMAचे उपाध्यक्ष संजय घाटे यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयाविरोधात चंद्रपूर चे जे खासगी डॉक्टर आहेत ते आता संपावर गेलेले आहेत। सर काय सांगाल की राज्य संघटनेत तुम्ही बंदची हाक दिली, नेमकी कुठल्या मागण्या आहेत? तसं पाहिलं असता राज्य शासनाने जे होमीचे आमचे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी मॉडर्न फार्मॅकॉलॉजीचा कोर्स केलेला आहे। त्याबद्दल आम्ही वेळोवेळी शासनाला जागृत केले होते, परंतु नुकतेच आता एक त्यांनी आदेश काढला की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या काउन्सिलमध्ये होमिओपॅथीच्या डॉक्टरांची नोंद होईल। तर त्याला आमचा विरोध आहे आणि त्या आदेशाच्या विरोधाच्या साठी पूर्ण राज्यभर आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन असो, रेसिडेंट डॉक्टरांची संघटना माड असो, इंटर्न संघटना असो, या सर्व संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही या शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करण्यासाठी 1 दिवसाचा हा बंद पुकारला आहे। आणि यानंतर सुद्धा शासनाने हा निर्णय मागे नाही घेतल्यास आम्ही बेमुदत संपाची सुद्धा हत्यार उगारणार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यातील 1200 ते 1500 डॉक्टर्स आहेत ते या संपामध्ये सहभागी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।